हॅलो हॅलो. वर्णे क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2025 आजची 5वी रात्र आहे. 40+ हा कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळतो आजच्या रात्रीमध्ये. आणि मी ही मॅच जी आहे धाकटी पंढरी आणि त्यांच्या वर्सेस पेन विभाग दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू यायचं नाव सांगण्यासाठी टॉस बॉक्समध्ये पाठवा दोन्ही संघ. मी पेन पूर्वचा कॅप्टनला विनंती करेल त्यांचा एक्स्ट्रा खेळाडू आम्हाला नावं सांगण्यासाठी पाठवायचा आहे. आणि त्याच्या समवेत आमचे धाकटी पंढरी खालापूर संघ त्यांना विनंती करेल की त्यांचा 12वा खेळाडू नावं सांगण्यासाठी पाठवायचा आहे. वर्णे क्रिकेट संघ वर्णे यांचं कौतुक करावं लागेल. आज दिवसभर पाऊस पडून सुद्धा मॅचेसना चांगल्या पद्धतीने त्यांनी खेळ चालू केला. असं वाटलं होतं की 2 तास खूप कडक पाऊस पडला होता, खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला होता, मॅचेस होणार नाही. मात्र त्या सगळ्या गोष्टीवरती आलेल्या आहे. मी पेन संघाचा एक्स्ट्रा खेळाडू किंवा प्रेक्षक ज्याला सगळ्यांची नावं माहिती आहेत प्लीज नावं सांगण्यासाठी यायचं आहे. मी आपल्या खालापूर टेनिस क्रिकेट पेन संघ टॉस जिंकलाय. हां, आमच्या खालापूर टेनिस क्रिकेटचे सदस्य आहेत आमच्या अंजरूनचे संतोषजी जोरकर आणि त्यांच्यासोबत आमचे सूरजजी केदारी. त्यांच्याकडून खालापूर धाकटी पंढरी टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि मैत्री चषक वर्णे क्रिकेट संघ आयोजित वर्णे यांनी आयोजित केलेल्या मैत्री चषकाला खूप खूप शुभेच्छा आहेत. सुमेध आणि दीपक पाटील. सुमेध, मी या पेन संघाचा एक खेळाडू किंवा प्रेक्षक आम्हाला फक्त बॉलरची नावं सांगण्यासाठी यायचं आहे. चला, मी अंपायर्सला विनंती करेल की मॅच चालू करून घ्या प्लीज. केटीसीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 5 रात्रीमध्ये अतिशय सुंदर काम केटीसीचा, म्हणूनच तर केटीसीला पहिलं प्राधान्य दिलं जातं. बॅट्समनचं नाव स्ट्राईक एंड वरती दीपक आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला सुमेध पाहायला मिळतात. पेन संघ पेन वर्सेस खालापूर असा युद्ध आपल्याला बघायला मिळणार आहे. 40+चा थर्रार म्हणजे मागील स्वतःच्या आयुष्यातले 20 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन खेळतात. फक्त 40+ म्हणून आपण त्यांना बोलू शकत नाही आहेत. वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, नेहमी खेळत असतात, चांगल्या टचमध्ये असतात. प्रमोद गोलंदाजी मार्क वरती प्रमोद आहे. P1चं षटक. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पहिला चेंडू पेन वर्सेस खालापूर. एक चांगली लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ चांगल्या टच मध्ये आहेत. यावर्षी बरेचशा मैदानं गाजवलेले दोन्ही पण संघ. स्ट्राईक वेंड वरती मॅन फ्रॉम बीड खालापूर दीपक पाटील. नॉन स्ट्राईक एंड वरती सुमित आणि स्ट्राईक बॉलर प्रमोद. राईट टर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल पॉवर प्ले. शॉर्ट बॉल कट केलाय आणि वीरेंद्र सेहवाग स्टाईल पहिल्याच बॉलवर 4 धाव्याने आपलं खातं खोललंय. दीपक पाटीलचा ब्रँड आलाय पहिल्या बॉलवरती चौकार. डीजे नेरळ संघाला नेरळ कोटवाडीकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. देवेन कुलकर्णी यांना अमोल चव्हाण यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बॉलवरती चौकारानंतर आलेला हा षटकार मॅन फ्रॉम बीड.
षटकार ठोकलाय. आता मात्र दीपक पाटील यांनी दीपक कर्णुक यांनी आशा पल्लवित केल्यात प्रेक्षकांच्या. त्यांचा खेळ मळण्यासाठी आमचे संतोष जोरकर आलेत. सूरज केदारी मी स्वतः आलो आहे. अजून एक लेग साईडला वळवलाय चेंडू, चांगल्या पद्धतीने फील्ड केला. रनिंग बिटवीन द विकेट चुकीची, त्याच्यापेक्षाही चुकीची गॅदरिंग. कॉल करणं गरजेचं होतं. दीपक यांच्या चांगल्या टच मध्ये लागलेत. पहिल्या 2 बॉलवरती चौकार षटकार आलाय. त्यानंतर अशी जर विकेट गेली असती तर प्रेक्षक जरूर नाराज झाले असते, त्यांचे डगआउट नाराज झाले असते, स्वतः नाराज झाले असते. मात्र हे धोका, संभावित धोका विसावला. आता सेफ झोन मध्ये बघायला मिळतात दीपक आपल्याला. चान्स निर्माण केला होता फिल्डरने, मात्र बॉलर गॅदर करताना थोडेसे घाईमध्ये बघायला मिळाले. नेव्हरदलेस कमबॅक केलाय बॉलर यांनी. चौकार षटकारानंतर सिंगल कन्सिडर केली. स्ट्राईक एंड वरती सुमित. वॉट अ स्क्वेअर कट. पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरतून चेंडू टू बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. सोमटणे विभाग वर्सेस खारपाडा विभाग. चौकाराने खातं खोललंय या फलंदाजाने सुद्धा. अजून एक शॉर्ट बॉल पुल करायचा आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत पण पोहोचू शकलेले नाहीयेत. मिस टाइम फटका बघायला मिळाला. चौकारानंतर सिंगल मिळत आहे. आतापर्यंत पॉवर प्लेचा चांगला समाचार घेतलाय धाकटी पंढरीच्या दोन्ही ओपनिंग बॅट्समन्सने. दीपक यांच्या बॅटमधून 11 धावा आल्यात तर सुमित यांच्या बॅटमधून 5. स्कोरकार्डवरती धावा लागल्यात तर 16. चांगलं स्टार्ट. 4 ओव्हरची मॅच आहे. 50-55 टार्गेट. प्रमोदचा ओव्हर पिच बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्ट्रेट 1 बाउन्स. चेंडू अजून एकदा सीमा रेषा पार, चौकार. डीजे लावल्यात. सुंदर सुरुवात झाली या धाकटी पंढरी टीमची. मैत्री चषक 2025 वर्णे क्रिकेट संघ वर्णेकरांचा कौतुक करावं लागेल. निसर्गाच्या आलेल्या आपत्तीवरती मात घेऊन अतिशय सुंदर प्रकारे खेळ चालू केला. 40+ खेळाडू आपल्याला आज खेळताना बघायला मिळतात. सगळे स्टार खेळाडू आहेत, कारण की असंच कोणी आलेलं नाहीये. 20-20 वर्ष आपल्या गावचं नाव, आपल्या विभागाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव मोठं करून आपल्या 40+ या संघामध्ये स्थान मिळवलंय. आपण एक गाव 11 खेळतो त्यावेळेला येस 5 टीम मध्ये जो संघ हायेस्ट स्कोर बनवेल, म्हणजे जर तुम्ही स्टार्टिंगला पहिली बॅटिंग करत असाल, पहिल्या बॅटिंगला तुम्ही डिफेंड करून दिला नाही तर हायेस्ट कन्सिडर करता येईल. आणि जर डिफेंड करताना समोरच्या टीमने चेस केला तर तो हायेस्ट कन्सिडर करता येईल. अशा प्रकारे 5 टीम ज्या येतील सेकंड राऊंडला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्कोर एका इनिंग मध्ये जो टीम बनवेल त्याला बाय देण्यात येईल. या गोष्टीकडे सर्व टीमचे कॅप्टन यांनी नोंद घ्यायची आहे. हायेस्ट स्कोरला बाय देण्यात येईल सेकंड राऊंड मध्ये एक टीम जिला बाय मिळेल. चांगला संकल्प. सोमटणे विभागचा कॅप्टन त्यांना विनंती आहे की टॉस साठी यायचं आहे. समोरच्या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. जर तुम्ही आमचा आवाज ऐकत असाल तर प्लीज हे 2 ओव्हर संपायच्या आतमध्ये टॉस साठी या. अतिशय सुंदर प्रकारे आज खेळ चालू केला. बराचसा पावसाचा अभाव बघायला मिळाला. मी राहिल शेख यांना विनंती करेल की टॉस करण्यासाठी यायचंय. चला अंपायर थोडासा फास्ट खेळा सांगा. 1 ओव्हर नंतर 1-2 मिनिटं ठीक आहे. 5 मिनिटं वगैरे उशीर नको आपल्याला प्रत्येक ओव्हरच्या गॅप मध्ये. नेक्स्ट बॉलर मनोज. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा कन्सिडर केल्या तेव्हा पॉवर प्ले होता. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर होते. आता मात्र फील्ड स्प्रेड झाली आहे. मात्र दीपक पाटील यांना काय मंजूर नाहीये, कारण की त्यांच्या बॅटला परफेक्ट मिडल होतोय. सो प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्यात. सुमित रिव्हर्स स्वीप ट्राय करतायत आणि थर्डमॅनचा फिल्डर अतिशय सुंदर कॅच. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता, फसलाय. पहिली विकेट जातीय. विकेट येणं गरजेचं होतं. 20 धावा जेव्हा स्कोर कार्ड वरती लागल्या त्यानंतर जर
पेन पूर्व विभागाला कमबॅक करायचं तर विकेट घेणं गरजेचं आहे. चांगला अटेम्प्ट होता कारण की पॉइंट आणि थर्ड मॅन आतमध्ये अशा वेळेला रिव्हर्स स्वीप जर परफेक्ट मिडल झाला असता 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र रिवर्स स्वीप दुधारी तलवार चले तो सामने वाले की अगर ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती, प्रवीण दुगाडे नेहमी बोलत असतात. बॉल मध्ये गती खरंच कमी होती, फलंदाज सुद्धा तेच बोलतात. नवीन बॅट्समन मैदानात गेलेत. वामन आलेत, वामन खंडागले, मॅन फ्रॉम घोडवली, लेफ्टी बॅट्समॅन, अतिशय सुंदर गोलंदाज आहे. लेफ्टी वर्सेस लेफ्टीचा बॅटल. वामन यांचा चांगला स्क्वेअर ड्राईव्ह बघायला मिळतो आपल्याला. अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. इथे फुटबॉल, क्रिकेटमध्ये फुटबॉलचा प्रात्यक्षिक आहे आणि एक ही कोणती रनिंग बिटवीन द विकेट्स आहे आता मला कळत नाहीये कारण की इथे सहज 2 रन होत्या. 2 काय मी तर म्हणेन दीपक पाटील यांनी रन घेतले असेल 3 सुद्धा झाल्या असत्या. रन घेणं गरजेचं होतं. प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे. दीपक पाटील ज्या टच मध्ये आहेत, दीपक कर्णुक ज्या टच मध्ये आहेत, स्ट्राईक वरती त्यांचं येणं गरजेचं आहे. रन घ्या क्रिकेटमध्ये. एका रनला आणि पॉलिटिक्स मध्ये एका मताला किती महत्व आहे ते पेटा फुटताना कळतं. फुटवर्क नाहीये क्रिकेटमध्ये. फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर काहीच उपयोग नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न चुकलाय. वामन या वेळेला डॉट चेंडू खेळतात. थोडा आतमध्ये घुसून खेळणं गरजेचं आहे. गोलंदाजाने ओळखलं फुटवर्क नाही. बॅटच्या रडारपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल समोरच्या विमध्ये खेळलेत. 1 बाउन्स चेंडू चांगल्या पद्धतीने फील्ड केला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक. आउटफील्ड थोडी ओळी आहे त्याच्यामुळे बॉल ट्रॅव्हल होणार नाही पडल्यानंतर. त्याच्या आधी डॉट चेंडू होता. त्यानंतर आलेली सिंगल. या ओव्हरमध्ये धावा फक्त 3 खर्च केल्यात. 1 विकेट मिळवले. मनोज चांगलं कमबॅक करतात. समोरचा संघ सुद्धा पेनवरून दूरचा प्रवास करून आलाय. चांगले खेळाडू त्यांच्यामध्ये सुद्धा असतील. 50+ टार्गेट मनात ठेवून बॅटिंगला उतरलेला दीपक. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बॉल फिरवला होता. रनची संधी. पडलेत झडलेत मात्र पोचलेत आणि बॉलर बेल्स काढणं गरजेचं आहे. फक्त स्टंपला हात लावला होता आणि अपील करतात. अतिशय मोहे मोमेंट. एक मोठा मोहे मोमेंट 5 दिवसांमधील बघायला मिळतोय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक सांगतात बॉलरला अरे बाबा बेल्स काढ तेव्हा ते आउट देतील. अंपायर स्वतः आमचे चुलबुल पांडे आहेत. यांच्या वेगळ्या अंदाजामध्ये सांगतात स्टंप्स तुम्ही ब्रेकच नाही केलं तर मी आउट देऊ कसा. वामन मात्र बचावलेत. पडलेत धडलेत. त्यांची ही मेहनत. दीपक पाटील सुद्धा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती रिव्हर्सचा प्रयत्न. काय चाललंय ते. अतिशय मिसकॉर्डिनेशन आहे. दोन्ही खेळाडूमध्ये कोऑर्डिनेशन नाहीये. कॉलिंग नाहीये. ज्यामुळेच ह्या ओव्हरमध्ये धावा फार कमी येताना बघितल्या. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड धावा लागल्या त्या 23. 1 ओव्हरमध्ये 20. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3. 23. फिल्डिंग टीम मी विनंती करेल की प्रत्येक ओव्हर नंतर ब्रेक घेऊ नका प्लीज. थोडासा फास्ट खेळा कारण की आधीच नेचरचा आपण प्रकोप बघितलाय सकाळी. वी वॉन्ट टू कम्प्लीट आवर टुर्नामेंट. आज ते सगळा खेळ कम्प्लीट झाला पाहिजे. नवीन गोलंदाज आल्यात ओव्हर नंबर 3 साठी मंगेश. तुम्ही बघताय मैत्री चषक 2025 ची 5वी रात्र अतिशय सुंदर प्रकारे आयोजित केलेला वर्णेकरांचा हा वर्णे क्रिकेट संघ वर्णेकरांची मैत्री चषक. यावर्षी वर्णेकरांनी एका पलंदरीच्या मैदानावरती अतिशय सुंदर खेळ करून एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती केली. तो वर्णे संघ पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय क्रिकेटमध्ये. मंगेश गोलंदाजी मार्कवरती. मंगेश स्ट्राईक एंड वरती. वामन खडे खडे खेळत. बॉल बराच वेळ हवेत जज करता आलेला नाही. या वेळेला कॉलिंग चांगली बघायला मिळते. मात्र
फिल्डिंग थोडीशी चुकीची गोलंदाजाची बघायला मिळाली आपल्याला. जर बॉल अधिक गॅदर केला असता तर संधी निर्माण झाली असती स्ट्राईक एंड वरती. यावेळेला चांगलं कॉलिंग, 2 धावा धावून पूर्ण केल्या, 25 रन स्कोर कार्ड वरती आहेत. वामन चुकीच्या पद्धतीने बॅटिंग करतात. समोरचा बॅट्समन आपल्या चांगल्या लयमध्ये असताना स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं, किंवा मोठे फटके जर मारायचे आहेत तर तेवढं फुटवर्क दाखवणं गरजेचं आहे. गॅप शॉट सिलेक्शन परफेक्ट आलं पाहिजे. मंगेश यांचा ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा खडेखडे करण्याचा प्रयत्न, एवढा बराच बाहेर चेंडू होता, त्यामुळे अंपायर चुलबुल पांडे आमच्याकडे इशारा करतात. हा चेंडू वाईड आहे, वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्राची रन मिळते. 26 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 40+ हा थर्रार आजची रात्र. अतिशय सुंदर क्रिकेट बघायला मिळणार प्रेक्षकांना. केटीसी लाईव्ह वरतून घर बसले प्रेक्षक बघतात. वर पिच बॉल आणि फक्त बॅट फिरवले. वामन, हा कोणता प्रयत्न आहे तुमचा? स्ट्राईक मागितली आहे नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समॅनने, तर तुम्हाला उभं राहणं गरजेचं आहे क्रिकेट मधला. ओके, अंपायरने क्रॉसिंग कोण आउट आहे त्यासाठी रेफर केलाय. मी थर्ड अंपायरने विनंती करेल, प्रभाकरांना विनंती करेल की येऊन चेक करायचा आहे. एवढं खेळल्यानंतर वामन थोडासा प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही जर समोरच्या बॅट्समनला स्ट्राईक देताय, ॲज अ क्रिकेटर, ॲज अ बॅट्समन सगळ्यांसाठीच येते. जेव्हा तुम्ही चेंडू उकल्यानंतर समोर नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समनला जर स्ट्राईक देणार असाल तर स्ट्राईकवरती उभं राहणं गरजेचं आहे. स्ट्राईक सोडणं, स्ट्राईकच्या त्या लाईनच्या आतमध्ये, क्रिस लाईनच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे, तरच स्ट्राईक रोटेट होऊ शकते. ओके, इथे आम्हाला क्लिअर केलंय केटीसीने की स्ट्रायकर बॅट्समन आउट आहेत. ते स्ट्राईक रोटेट होण्याच्या आधीच बेल्स डिस्लॉच केल्या होत्या विकेट किपरने. थोडासा वाट बघायला पाहिजे होती विकेट किपरने, जर दीपक पाटील यांची विकेट पाहिजे होती. मात्र वामन बाद झालेत. आज संधी मिळाली वामन यांना वन डाऊनच्या भूमिकेत, मात्र तिथं त्यांनी थोडीशी नाराजी केली आहे स्वतःच्या टीमची. बट नॉट द लेस, क्रिकेट निश्चित खेळ. क्रिकेट कधी अमित खालापूरचा हा अमित आपल्याला बघायला मिळतो. अमित वाघमारे, एक हिटर, स्लॉग हिटर मैदानामध्ये पाठवलाय. सुरुवात 20 धाव्याने केली होती पहिल्या ओव्हर, त्यानंतर मात्र पेन संघाने कमबॅक केलाय. चांगली बॉलिंग त्यांच्या मनोज, दुसऱ्या ओव्हरमध्ये मनोज आणि आता मंगेश. एम फॅक्टर कामास येते पेन पूर्व विभागाचा. येस, मी पुन्हा एकदा सगळ्या टीम्सच्या कॅप्टनना सांगू इच्छितो, एक गोष्टीची नोंद घ्या, जे पण मॅच जिंकतात ते कॅप्टन्स, ज्या टीमचा स्कोर पहिल्या राऊंडमध्ये सगळ्यात जास्त असेल, टोटल सगळ्यात जास्त असेल, त्यांना सेकंड राऊंडमध्ये ज्या 5 टीम येतील त्यामध्ये त्यांना बाय मिळणार आहे. सो या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही सुद्धा स्वतःचा प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवा, स्वतःचा स्कोर नोटेड ठेवा, आम्ही सुद्धा ठेवतो. येस, ज्यांचा पण हायेस्ट आहे आम्हाला तर कळेल असतो आमच्या स्कोरच्या याच्यामध्ये भूमिकेमध्ये, मग स्वतः पण त्याकडे लक्ष ठेवा. ह्या आधी भूमिका 77चा आहे. शॉर्ट बॉल आणि डॉट चेंडू गेला. शॉर्ट बॉलचा वापर केला होता, गतीमध्ये बीट केलाय. अमित स्वतःवरती नाराज असतील, चेंडू हिट करण्यासारखा होता मात्र मिस केलाय. कमबॅक केला आता पेंट संघाने. 26 स्कोर कार्ड वरती लागल्यात, 2 फलंदाज बाद केलेत. असं वाटलं होतं 50+ टोटल लागेल, मात्र कमबॅक. या वेळेला अजून एक शॉर्ट बॉल, अजून एकदा ऍक्शन रिप्ले. एक चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र मंगेश यांनी प्रभावित केले. पहिल्या गोलंदाजांनी 20 नंतर आता मात्र दोन्ही गोलंदाज 3-3 धावा खर्च करतायत. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चार बॉल झाले, 4, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओके, मात्र पुन्हा एकदा
वॉर्निंग न बघता तिथेच गोलंदाजी केली आणि पनिश केलाय. चांगली बॅटिंग. जर तुझ्या त्याच्या राडारमध्ये चेंडू भेटला तर बाहेर टाकणार, तेच त्याचं काम आहे. त्या रोलसाठी त्याला मैदानात पाठवलंय. लगातार 2 चेंडू निर्धाव खेळला, मात्र 2 बॉलवरती 2 षटकार ठोकून स्कोअर कार्ड आपला 38 पर्यंत पोहोचवलाय. दीपक वरती नजरा असतील, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय सुंदर खेळ केला होता. त्यानंतर स्ट्राईक कमी मिळाल्या, स्ट्राईक जेव्हा जेव्हा मिळाली मिस टाइम शॉट पाहायला मिळाले, रिव्हर्स पाहायला मिळाला. मात्र आता काय करणार दीपक, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, कारण की बरेच प्रेक्षक सपोर्ट करण्यासाठी आलेत. बरेचसे प्रेक्षक खालापूर तालुक्याच्या मॅच KTC लाईव्ह वरती घर बसल्या बघतायत. दीपक कर्णूक एक स्टार खेळाडू आहेत आमच्या बीडचे, आणि आज वरण्याच्या ग्राउंड वरती चांगला खेळ करतात. मला स्कोर कार्ड होती 50 धावा, तर तुम्हाला लावावे लागतील. एक 50चा प्रेशर समोरच्या टीम मध्ये टाकावे लागतील. समोरची टीम तेवढीच ताकदवर आहे. पेन संघ. गोलंदाजीसाठी नरेश, स्लॉग ओव्हर यावेळेला. ओके, बॅटची इनसाइड एज. फलंदाज स्वतः बाहेर आलेत. एकदा दीपक यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अपील करायच्या आधीचा ते स्वतः म्हणाले की मी आउट आहे. चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलं दीपक यांनी. हीच ओळख आहे दीपक यांची. मागील कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात, सच्चाईने क्रिकेट खेळतायत. म्हणून 40 वर्ष झाल्यानंतर सुद्धा 40+ मध्ये त्यांचं नाव का प्रायोरिटीमध्ये घेतलं जातं, का आदराने घेतलं जातं, ते मैदानामध्ये दाखवलं आहे. खालापूर संघ, धाकटी पंढरी संघ, त्यांचं टार्गेट असेल या ओव्हरमध्ये 3 षटकार, 2 ते 3 षटकार, 50+ टार्गेट. त्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. 38 धावा स्कोर कार्ड वरती. 38 मधल्या बऱ्याचशा धावा आहेत. 30+ धावा असतील ज्या बाउंड्रीजने आल्यात. चांगलं शफल झालं होतं. फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतात. कॅच ड्रॉप केलाय. क्रिकेट टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस, क्रिकेटचं हे सिंपल इक्वेशन आहे. अशा वेळेला कॅच ड्रॉप केले. अभिजित यांना पहिल्याच बॉलवरती संधी मिळाली. आपण नेहमी बघतो या पोझिशनवरती प्रशांत खांडेकर, आपल्या जांबरुकचे प्रशांतदा, एक दमदार क्रिकेटर बघायला मिळतात. मात्र आज त्यांची उपस्थिती लागलेली नाहीये, ते आज ॲब्सेंट आहेत. अभिजित त्यांची जागा घेण्यासाठी 4th डाऊन मध्ये आल्यात, 5 डाऊन मध्ये आल्यात. लगातार 2 बॉलवरती 2 षटकार तर ठोकलेत लास्ट ओव्हरच्या. षटकार हॅट्रिक करणार का अमित, की त्यांना रोखणार नरेश हे गोलंदाज. एक बाजूला पेन तर दुसऱ्या बाजूला खालापूर. अतिशय चांगले युद्ध मैदानामध्ये रंगलाय. शॉर्ट बॉल, बॅट बरीच आधी आली. वेट अँड वॉचचं क्रिकेट. थोडस वाट बघणं गरजेचं होतं, कारण की चेंडू वाट लावण्यासारखा होता, कोणत्या दिशेला मारण्यासारखा होता. मात्र आधीच बॅट फिरल्या कारणाने चेंडू जात आहे डॉट. या गोलंदाजाने ओळखलाय. अमित शॉर्ट बॉलवरती तेवढेसे इम्प्रेसिव्ह बघायला मिळत नाहीयेत. अशा वेळी त्यांना शॉर्टचा वापर करतात. ओव्हर पिच बॉल, चेंडू बराच वेळ हव्यात. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक मनोज बॉल खालती येतात. सुंदर जजमेंट. फलंदाज बाद होत आहेत. अमित यांना पवेल्यांचा रस्ता दाखवला नरेश यांनी. अजून एक विकेट जाती धाकटी पंढरी संघाची. लास्ट ओव्हर हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजाने बाजी मारली आहे पेन संघाची. हीच कहाणी राहिली आहे या मॅचची. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा, त्यानंतर 3, त्यानंतर 15 धावा, परत आता कमबॅक केलाय. 3 चांगले चेंडू टाकावे लागतील. प्रशांत आलेत नवीन फलंदाज, प्रशांत आणि अभिजित. 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
शॉर्ट बॉल स्क्वेअर कट करायचा होता, बराच बाहेर आहे आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर आमच्याकडे इशारा करतात. चुलबुल पांडे सर, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची 1 रन मिळते. वाईड वगैरे एक्स्ट्राच अवॉइड करावे लागतील, कारण की सेकंड इनिंग मध्ये चेस करत असताना प्रत्येक धाव ही तुम्हाला बनवायची, जी तुम्ही कन्सिडर करताय पहिल्या इनिंग मध्ये. ओके 4 बॉल झालेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक वाईड बॉल. लगातारचे 2 वाईड बॉल आलेत. 2 एक्स्ट्राच्या रन आल्या. 41 रन स्कोर कार्ड वरती लागलात. 41. दांडी गुल यावेळेला. व्हॉट अ बॉल. डिलिव्हरी इज ब्युटिफुल. अजून एक विकेट मिळते नरेश यांना. व्हॉट अ कमबॅक बाय नरेश. खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना पाटील, ज्यांनी खालापूर टेनिस क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी बरीचशी मेहनत केली. ते नाना स्वतः बॅटिंगसाठी आल्यात. मागील बॉल नरेश यांचा अप्रतिम होता. बॉल ऑफ द नाईट. यावेळेला ओव्हर पिच बॉल. LBW चे अपील मात्र शफल झाले होते. आउटसाइड ऑफ स्टंप आले होते. लेग बायच्या स्वरूपात आपण ही धाव कन्सिडर करणार आहोत. 1 रन मिळते शेवटच्या बॉलवरती. धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 42. 42 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. येणाऱ्या 24 बॉल आणि 43 धावा बनवायच्यात. 24 बॉल 42 रन्स कन्सिडर केले. आता 43 बनवायचे आहेत. 24 बॉल मध्ये 43 डिफेंड करायचे आहेत. तुम्ही बघताय मैत्री चषक 2025 चा दिमागदार सोहळा वर्णे क्रिकेट संघ वर्णे यांनी आयोजित केलेली ही नाईटची रजनी. सुंदर पद्धतीने खेळ चालू आहे. आज 40+ यांना संधी दिली आहे. आणि या पहिल्या राऊंडचा खेळ अशा प्रकारे जी पण टीम हायेस्ट स्कोर करेल तिला सेकंड राऊंड मध्ये 5 स्पॉट मधील 1 स्पॉट मध्ये त्यांना बाय मिळणार. म्हणजे त्यांना लगेच थर्ड राऊंड मध्ये जाण्याची संधी मिळणार आहे न खेळता, कारण की त्यांनी पहिल्या राऊंड मध्ये अतिशय सुंदर खेळ करून हायेस्ट स्कोर लावला स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत तो हायेस्ट स्कोर 77 आहे. आमचे स्कोरर आम्हाला सांगतात. थँक्यू डीजे. ही श्रृंखला ज्यांनी कव्हर केले आमच्या युट्यूबच्या लाडका चॅनल आमचा KTC, कारण की आमच्या खालापूरमध्ये जास्त प्रमाणात KTC ला बघायला मिळतं, कारण की त्यांची मेहनत, त्यांची क्लिअरिटी, कमी कॅमेराज घेऊन सुद्धा पूर्ण ग्राउंड कव्हर करणं, अतिशय सुंदर रिप्लेस दाखवणं, ही सर्व कामगिरी KTC ने केली. आणि यावर्षी 25+ तरी झाले असतील त्यांचे इव्हेंट. पूर्ण गुजरातपर्यंत त्यांनी मजळ मारले. त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर मुंबईमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी कामगिरी करावी अशी आम्ही अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. KTC लाईव्हचं सुंदर काम, तेवढंच लाईव्हचं ऑपरेटिंग बघायला मिळतं, कॅमेरा वर्क बघायला मिळतं. प्रत्येक मैदान असं कुठलंच गाव नाही आता खालापूर पंचकृषीमध्ये जिथे KTCचं नाव नाहीये. KTCचं त्यांनी नाव केलं. अजिंक्य पवार स्वतः मेहनत करतात. वेळोवेळी जेव्हा पण क्रिटिकल गोष्टी असतात, जेव्हा पण इम्पॉर्टंट मॅचेस असतात, स्वतः ओनर येऊन बसतात दिवस रात्र. फायनल डेला तरी अजिंक्य यांची उपस्थिती असतेच पूर्ण रात्रभर. स्वतःचं नाव मोठं करायचं तर स्वतःला मेहनत करावी लागते. ते KTCच्या अजिंक्य यांनी दाखवलं. त्यांच्यासोबत त्यांची साथ नेहमी देतात. ते त्यांचे ऑपरेटर आपल्याला त्यांच्या
चांगल्या निष्ठेने आणि इमानदारीने काम करायला बघायला मिळतात आणि ती इमानदारीचा फळ पूर्ण खालापूर पंचकृषीमध्ये सगळ्यात जास्त इव्हेंट ज्याने यावर्षी नाईट मॅचेसमध्ये घेतलेत किंवा डे मॅचेसमध्ये ज्याने घेतलेत त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आमच्या इथं कर्जत टेनिस cricket.in अजिंक्य पवार KTC लाईव्ह. यावर्षी तुम्ही 50+ करा, पुढच्या वर्षी तुम्ही 100 पण कराल, कारण की क्रिकेट वाढत चाललाय. प्रत्येक गाव आता नाईट मॅच ठेवू इच्छितोय. यावर्षी बऱ्याच नाईट मॅचेस झाल्या, जेवढी अपेक्षा आम्हाला नव्हती त्यापेक्षा जास्त क्रिकेट खेळायला मिळालं. आणि पहिले 3 दिवस नाईट मॅचेस असायचे, 4 दिवस असायचे, आता 5 दिवस होतात, 6 दिवस होतात. हां, निश्चितच अजिंक्य पवार KTC लाईव्हचे क्वालिटीसाठी जास्त धडपड करतात. त्यांना तुम्ही 2 कॅमेरे द्या, 3 कॅमेरे द्या, मात्र त्यांचं जे व्हिज्युअलायझेशन आहे की कॅमेरा कोणत्या अँगलला सेट करायला पाहिजेत स्वतः पहिल्या दिवशी येऊन सेट करतात. पहिल्या दिवशी असेल शेवटच्या दिवशी बॉल, नवीन बॉल मैदानामध्ये पुरवा. ज्या प्रकारे अजिंक्य आणि मेहनत करून त्यांच्या मागे बाकी सगळे त्यांचे ऑपरेटर जशा प्रकारे काम करतात, कॅमेरामॅन जशा प्रकारे काम करतात, अतिशय सुंदर काम त्यांचं बघायला मिळतं. आणि त्यांचा रिझल्ट जेव्हा तुम्ही मेहनत इमानदारीने करता रिझल्ट जरूर मिळतं. आणि तेच रिझल्ट कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही, जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर तेवढी तुमची मेहनत टाकणं गरजेचं आहे, त्याच्या मागे एफर्ट लावणं गरजेचं आहे. रात्रभर काम करून दिवसासुद्धा ते मॅचेस कव्हर करतात आणि शर्यत क्षेत्रात सुद्धा ते आपल्याला बघायला मिळतात. कर्जत आता फेमस झालं आपल्या इथे. कर्जत खालापूरमध्ये सगळ्यात जास्त बैलगाडा शर्यत तर कर्जतमध्ये होतात आणि ते सुद्धा कव्हर करतात. त्यांची व्हरायटी ते मध्ये दाखवतात की कितीमध्ये त्यांची रेंज जाऊ शकते. आम्ही KTCला बैलगाडा शर्यत बघितली, आम्ही KTC वरती क्रिकेट बघितलं, आम्ही KTC वरती कबड्डी बघितली, आम्ही KTC वरती लग्न सोहळा पण बघितलाय. अशाच प्रकारे तुम्ही काम करा. हीचा तुम्हाला ह्या शुभेच्छा देऊन आम्ही तुमच्या कामाचा गौरव करतो. अतिशय सुंदर काम तुम्ही करत राहा आणि मनं जिंकत राहा प्रत्येक मैदानावरती जिथे तुम्ही जाल. आणि त्याच प्रकारची मनं आता जिंकावी लागतील बॅटिंग करणाऱ्या पेन संघाच्या या फलंदाजांना. ओपनिंग चांगली करावी लागेल. धावा चेस करायच्या. 24 बॉलमध्ये 43. गणेश आणि प्रफुल्ल ओपनिंगची जोडी मैदानात गेली आहे. स्ट्राईक बॉलर कोणावरती विश्वास दाखवणार. स्ट्राईक बॅट्समन आपल्याला बघायला मिळतात प्रफुल्ल. नॉन स्ट्राईक एंड वरती गणेश बघायला मिळतात. बॉलरचा नाव सांगायचं दीपकदा. संदीप. गोलंदाजीसाठी संदीप आलेत. पॉवर प्लेचं षटक जबाबदारी दिली आहे संदीप यांच्यावरती. संदीप आहेत आणि स्ट्राईक एंड वरती आपल्याला प्रफुल्ल बघायला मिळतात. रन चेस इज ऑन. पेन की खालापूर, खालापूर की पेन. 24 बॉल 43. पहिला बॉल. व्हॉट एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह लाईक विराट कोहली स्टाईल. याच्या रील्स बनणार नक्कीच उद्या. या बॅट्समनच्या रील्स सगळ्यांच्या स्टेटसवरती दिसतात. डीजे फलंदाजाने आठवण करून दिली पुन्हा एकदा. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. मुंबईचा मरीन ड्राईव्ह पेक्षाही भारी या बॅट्समनचा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला आपल्याला. त्याचं नाव आहे प्रफुल्ल. पेनचा ब्रँड पहिल्याच बॉलवरती दाखवला. आउटसाइड द ऑफ स्टंप ओव्हर पिच बॉल ज्याला उडवला आणि षटकाराच्या बाहेर फेकून दिलाय. कॅमेरामॅन चांगलंच फोकस केलंय आणि उद्या याच्या रील्स बनणार यात शंका नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकाराने सुरुवात केली आहे प्रफुल्ल याने. प्रश्नचिन्ह पडलंय गोलंदाजाच्या मनात. संदीप यांचा दुसरा बॉल. या वेळेला लेग साईडच्या दिशेला वॅकेंड एरियामध्ये चेंडू गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल झाला आलाय प्रफुल्ल यांच्या बॅटमध्ये. एकदा सुंदर चौकार. डीजे पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. बॉल मैदानात पाहिजे.
बॉल मैदानामध्ये द्या नवीन. नवीन नवीन दे. एक मिनिट नवीन देतो. लॉंग लेगच्या दिशेला चेंडू गेला होता. तिकडे तुमचे स्वयंसेवक नाही बघायला मिळत आहेत, त्याच्यामुळे चेंडू त्या साईड दिशेला गेले तर ते गेलेच समजून जा तुम्ही. आणि पाऊस पडलाय सो अशा वेळेला सेफ्टी पर्पज साठी त्या साईडला कोणी बसू सुद्धा नका अशी मी सर्व प्रेक्षकांना सुद्धा विनंती करेल. अशा 8 जागी बसू नका प्लीज. सेफ जागी बसून मॅच बघा. संदीप यांच्यावरती आक्रमण केलंय. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा. जशा प्रकारे सुरुवात दीपक कर्णुक यांनी केली होती ती सुरुवात प्रफुल्ल यांनी केली आहे. इक्वेशन अजूनही बॅलन्स आहे. संदीप यांना कमबॅक करावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर आणि लॉंग मिडॉनच्या मधून चेंडूला फरार केलंय. लगातारची 3री बाउंड्री. पहिला षटकार त्यानंतर लगातारचे 2 चौकार. थँक्यू डीजे. 3 बॉल मध्ये 14 धावा आल्या. 3 बॉल मध्ये 14. जर तुम्हाला आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी करायची आहे तर प्रोटेक्शन लावणं गरजेचं आहे. ओळखणं गरजेचं आहे की आपल्या गोलंदाजीवरती फलंदाज कुठे खेळू शकतो. या वेळेला स्वीप करायचं होता. अपील केली आहे. अपील उचलून धरली आहे अंपायर्सने. अंपायरचं डिसिजन आहे. फलंदाज बाद आहेत. डीजे थांबा प्लीज. अंपायरचा डिसिजन. अंपायरने पहिले इनिशियल डिसिजन आउट दिलाय. बॅट्समॅन मांग करतायत रिव्ह्यूची. मात्र रिव्ह्यू आहे की नाही ते अंपायर डिसाइड करतील. अंपायर येस. अंपायर डिसिजन आउट. संदीप यांना विकेट मिळाले. पहिल्या 3 बॉल मध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला मात्र कमबॅक पाहायला मिळालं. प्रफुल्ल यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात गेलेत. नरेश. रमेश. येस रमेश मैदानामध्ये गेलेत. आउट आहे. फलंदाज बाद आहेत. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये गेलेत. रमेश. संदीप
पुन्हा एकदा शॉर्ट बॉल वॅकंट एरियामध्ये पुल केलाय लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रायव्हल झाला 2 बाउन्स चौकार. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 बाउंड्री झाल्यात 1 षटकार 3 चौकार. अतिशय सुंदर सुरुवात झाली आहे. 18 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. मनोज झोरे या दादाच्या नियोजनात आहे पावर नियोजनात आहे पावर नियोजनात आहे पावर मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार मारी मैदानावर. आणि 40+ क्रिकेट असं आहे इथे चौकार षटकार जास्त प्रमाणात बघायला मिळतात. सिंगल डबलचा खेळ नाही आहे कारण की प्रत्येक गावातील एक आयकॉन खेळाडू आणि आपल्या विभागासाठी खेळताना एकत्र येतात बऱ्याच गावचे खेळाडू. ओव्हर पिच बॉल्स चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेने खेळलेत. 1 बाउन्स चेंडू फील्ड झालाय. जोपर्यंत फेकी होईल थ्रो होईल तोपर्यंत 2 धावन पूर्ण केल्यात. खालापूर संघाने पहिली ओव्हर समाप्त होताना धावा बनवल्या होत्या 20 आणि पेन संघाने सुद्धा धावा बनवल्या त्या 20. 18 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. आमच्या संदीप बोराडे सर मागील 5 रात्र या टुर्नामेंट कव्हर करतात आणि ते सुद्धा 40+ कॉमेंटेटर आहेत. ज्या प्रकारे कमबॅक झालं होतं पेन टीमचं त्याच प्रकारे कमबॅक होणार की मात्र आता इथून सुद्धा गाडी ज्या वेगाने धावते त्याच वेगाने धावत राहणार पेन संघाची. येणारे 18 बॉल 23 धावांची गरज आहे. जिंकणारी टीम सेकंड राऊंड मध्ये प्रवेश घेईल जिथे 5 संघ जातील ज्यामध्ये हायेस्ट स्कोर ज्या संघाचा असेल पहिल्या राऊंड मध्ये त्याला बाय मिळणार आहे. हायेस्ट स्कोर आतापर्यंत 77 लागलाय. चौथी मॅच आहे ही. 4 मॅच मध्ये आतापर्यंत 77चा हायेस्ट आहे. म्हणजे येणारे 5वी मॅच सोमवाटणे विभाग आणि त्यांच्यासमोर जी टीम खेळणार आहे त्यांच्यासाठी संधी असणार आहे. हायेस्ट स्कोर 78 जर जो संघ लावेल तो इनडायरेक्टली बाय डिफॉल्ट 3ऱ्या राऊंड मध्ये पोहोचेल. ह्याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच सोमवाटणे विभाग वर्सेस 18 बॉल 23. सेकंड ओव्हर दीपक कर्णुकालत गोलंदाजीसाठी हलक्या हाताने खेळलाय. थर्डमॅनच्या दिशेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर झालाय. अंपायर बाळा साळुंके आमच्याकडे इशारा करतात की थर्ड अंपायर त्यांना हवाय रेफर करायला कारण की इम्पॉर्टंट क्षण आहेत मॅचचे. अशा वेळेला अंपायर सुद्धा एक एक्स्ट्रा व्ह्यू घेत आहेत. हां खारपाडा टीम पळसपे आणि खारपाडा टीम. थर्ड अंपायर डिसिजन फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. एका लक्की विकेट नवसंजीवनी देणारी विकेट आली आहे. एक नवीन जोश देणारी विकेट खालापूर टीमसाठी रनआउटच्या स्वरूपात अमित यांनी डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. मॅच स्टार्ट करायचे. फिल्डिंग टीम
फिल्डिंग सजून घ्या, नानांना विनंती आहे, फिल्डिंग सजून घ्या. 17-23 चे इक्वेशन बघायला मिळते. 17 बॉल 23. दीपक यांचा हा बॉल चांगल्या लेंथवरती, विकेट किपर थोडीशी चुकी करतायत, मात्र नंतर चांगलं कव्हर केलं. लगातार 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. दोन बॉल. डीजे थोडासा माईकचा आवाज वाढवा, माईकचा आवाज कमी झालाय. हॅलो. 16 बॉल 23 धावा. 16 बॉल 23. पेन की खालापूर. चांगला पुल शॉट, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर फिल्डिंग, वामन यांची सुंदर फिल्डिंग बघायला मिळाली आपल्या टीमसाठी. 3 धावा वाचवला. कॅचचं एफर्ट लावणं गरजेचं होतं, मात्र वामन यांनी ओळखलं. बरीच शॉर्ट पडली असती कॅच. बॉडी लाईन वरती टाकली, समोर बॉल वरती, आणि फक्त एकच धाव कन्सिडर केली आहे. फिल्डिंगची साथ आता भेटायला लागली आहे. क्रिकेटमध्ये क्रिकेटचा तिसरी फॅक्टर आहे बॅटिंग, बॉलिंग, द फिल्डिंग. एक एक धाव वाचवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे मॅच जिंकण्यासाठी. शॉर्ट बॉल तिकडे लेट कट खेळायचा होता, प्रयत्न चुकला. अजून एक चेंडू निर्धाव, गतीमध्ये बीट केला दीपक यांनी. दीपक त्यांचा ऑलराऊंडरची भूमिका, टीममध्ये त्यांना का जागा मिळते, का ॲज अ प्रायर खेळाडू प्रायोरिटीमध्ये त्यांचं नाव का घेतलं जातं हे मैदानामध्ये दाखवतात. दीपक कर्णुक, मॅन फ्रॉम बीड, चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. यावेळेला चांगल्या पद्धतीने लेग साईडला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. चांगला फील्ड केला. रनआउटची संधी आली आहे, निर्माण झाली आहे. अजून एक फलंदाज रनआउट स्वरूपात बाद होत आहेत. अशा प्रकारे जर फलंदाज बाद होत राहिले तर थोडासा अडचणीत सापडू शकतो. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे पेन टीम, मात्र विकेट इम्पॉर्टंट फॅक्टर ठरू शकते या मॅच मध्ये. गणेश देशमुख दादानी आज घेतलाय बघा हो पुढाकार, घेतलाय बघा हो पुढाकार, घेतलाय बघा हो पुढाकार. तानाजी कडू दादा आज आयोजन करतन जोरदार, आयोजन करतन जोरदार, आयोजन करतन जोरदार. नाही आईच्या शिवतानी भरले क्रिकेटची. प्रभाकर यांना विनंती असेल, टॉस जो झाला तो टॉस कोणत्या टीमने जिंकलाय? खारपाडा आणि सोमाटणे विभागामध्ये सोमाटणे टीमने त्यांना निर्णय घ्यायचा आणि त्यांना बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तर खारपाडा टीम तुम्हाला फिल्डिंगसाठी रेडी राहायचं लगेच. आता फक्त 2 ओव्हरचा खेळ राहिला. या ओव्हर नंतर बॉलिंगचा निर्णय घेतला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. ओके, खारपाडा टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आणि मी दोन्ही टीमला विनंती करेल, रेडी राहा. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय खालापूर टीमने, धाकटी पंढरी टीमने. यावेळेला लॉफ्ट करायचा होता, मात्र बॉल वरती फिल्डर येतील. थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळालं. सिंगलचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये केलं. तुम्ही आधीच कमी धावा डिफेंड करताय, अशा वेळेला गोलंदाजाला साथ देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे धावा तुम्ही देऊ शकत नाही आहात. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये, चांगलं कमबॅक झालं या 2 धावेने. या लास्ट बॉल होत्या 2 धावेने स्कोर कडे धावा लागल्या त्या 26 धावा, 24 धावा, 24 धावा स्कोर कार्ड वरती लागलात. म्हणजे अजूनही 19 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 19. मॅच इथून बनली आहे दोन्ही टीम साठी. खालापूर संघ सुद्धा कमबॅक केलाय धाकटी पंढरी संघाने. संदीपजी घरत यांना आदरणीय संदीपजी घरत यांना विनंती की आपण मंचावरती आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आदरणीय संदीपजी घरत, 40 प्लसच्या जगतातलं एक जॉजवेल नाव संदीपजी घरत आपण पाहतोय. यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत. तिसऱ्या ओव्हरसाठी दीपकदा गोलंदाजाचं नाव सांगा. संतोष. गोलंदाजी मार्क वरती संतोष बघायला मिळतात.
स्ट्राईक वरती पेनचे फलंदाज यांना चकवलाय. सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला, वळण भेटला चेंडूला. अतिशय सुंदर चेंडू बघायला मिळाला. क्लूलेस बॅटिंग बघायला मिळाली. मनोज आणि त्यांच्या समवेत मंगेश बॅटिंग करतात. 19 धावा चेस करायच्या आहेत 11 बॉल मध्ये. यावेळेला लेटकटचा अप्रतिम फटका बघायला मिळाला. तिथे वामन बॉल पर्यंत आलेत, फील्ड करतात. अतिशय सुंदर फेकी, तेवढंच चांगलं कलेक्शन. थोडीशी एनर्जी आता चांगली बघायला मिळते खालापूर टीमची आणि अशीच एनर्जी ठेवावी लागेल बॅट्समननी सुद्धा आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने सुद्धा. मॅच आता चांगल्या रंगात आली आहे. मॅच आता अशा झोन मध्ये आली आहे. कोणताही संघ इथे कमबॅक करू शकतो, कोणताही संघ वरचढ ठरू शकतो. येणारे 4 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील या ओव्हर मधील संतोष यांच्या. हे 4 चेंडू ठरवतील मॅच कोणाच्या दिशेने जाईल. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 10 बॉल आणि 18 धावांची गरज. 10 मध्ये 18. संतोष यांचा हा बॉल, बराच वेळ चेंडू हवेत. अमित चेंडू खालती येतात. साधा सोपा झेल, धरणीला दान केलंय अमित यांना. कॅच ड्रॉप आणि 1 धाव सुद्धा कन्सिडर केले. कॅच पेक्षाही जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे डॉट बॉल. आणि या नवीन फलंदाज जर आला असता, विकेट गेली असती तर कदाचित प्रेशर बिल्ड झालं असतं. फलंदाजाने ते चांगले एफर्ट्स लावले होते विकेट देण्याचे, मात्र फिल्डरला ते एक्सेप्ट नव्हतं. अतिशय स्टाईलमध्ये कॅच खालती येऊन कॅच ड्रॉप केली. आम्ही त्यांच्याकडून अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा नाही आहे, कारण की खालापूरच्या क्रिकेटमध्ये बरंचसं मोठं नाव आहे आम्ही त्यांचा. मात्र जीवदान मिळालंय मनोज यांना. ह्या वेळेला शफल करून मारण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंप फर्निचर. खालापूर टीम बॅक इन टू द मॅच. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. थँक्यू डीजे मास्टर. दरम्यान जाऊया आपण या ठिकाणी महत्वपूर्ण सन्मानाकडे. अर्थातच वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2025 आणि अगदी 40+ आणि या टेनिस क्रिकेट जगतावरत अनेक वर्ष आधी राज्य गाजवणारं नाव म्हणजे आदरणीय संदीपजी घरत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय बालाजी जंगम यांना करतो. आदरणीय बालाजी जंगम सर यांना विनंती आहे की संदीपजी घरत यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. टेनिस क्रिकेट पटलावरचं एक जज्वल्य नाव संदीपजी घरत आपण पाहतोय. आज या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिले आहेत. त्यांचा सन्मान वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये बालाजी जंगम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय मायेची उपदार शॉल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातंय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मैत्री चषकाची ही खरी खासियत या ठिकाणी पाहायला मिळते. मनस्वी आपलं या ठिकाणी स्वागत आणि आभार. आणि ज्यावेळी वर्णे टीम असू द्या किंवा कर्जत तालुक्याच्या वेळी ओपनचा थरार पाहायला मिळायचा, त्यावेळी कुठेही रायगडमध्ये अगदी ओपन टीमसाठी प्लेयरची जर कमतरता भासत असेल तर त्या प्लेयरला उपलब्ध करून देण्याची संधी या ठिकाणी संदीपजी घरत यांच्या माध्यमातून निर्माण केली जाते. सातत्यपूर्ण आपण पाहतोय अगदी ओपनचा क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून टेनिस जगतावरती आपण पाहिलाय. परंतु आता या ठिकाणी आज 40+ सामन्यांसाठी ते सज्ज झालेले आहेत. नेक्स्ट मॅच इन ॲक्शनमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल सोमाटणे आणि त्याच्या विरोधात खारपाडा टीम. एक बिग फाईट, बिग बॅटल जरूर आपल्या भेटीला आलंय. 29 धावा स्कोर करायला लागल्यात. 29 येणारे 6 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 14. 29 झालात. 29
लास्ट बॉल वरती जिथे 1 धाव झाली असते तिथे 3 धावा मिळाल्या पेन टीम साठी. त्या येणाऱ्या 2 बोनसच्या धावा आणि स्ट्राईक रोटेट सुद्धा झाली आहे. अशा वेळेला फायदा उचलावा लागेल फलंदाजांना. या मिळाल्या 2 बोनसच्या धावा यांचा वापर करावा लागेल. या मोमेंटमचा वापर करावा लागेल राजा यांना. त्यांच्याकडे स्ट्राईक राहिली आहे. 3 धावल्या तुम्ही जास्त. हा 3 धावल्या 29 धावा झाल्या. 14 पाहिजेत तुम्हाला. चला गोलंदाजी मार्क वरती. चौथ्या ओव्हरसाठी कोणता गोलंदाज आणला मी खालापूर टीमला विनंती करेल जरा लवकर खेळायचं आहे. खालापूर टीम गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम जामरुग योगेश तांडेल यांचा वापर करण्यात येतो. योगेश तांडेल लेफ्टी बॉलर. लेफ्टी गोलंदाजीवरती विश्वास नाना याने दाखवला. हॅलो सेकंड माईक चालू. हॅलो 6 बॉल 14. पहिलाच बॉल योगेश यांचा सुंदर बॉल. अतिशय सुंदर चेंडू बॅटच्या रडारपासून लांब ठेवला राजा यांच्या. येणारे 5 बॉल 14 धावांची गरज आहे. नेल बॅटिंग फाईट. अतितटीची लढत. सुंदर मॅच प्रेक्षकांना बघायला मिळणार. 5 बॉल मध्ये 14 बनवणार की पेन टीम की रोखणार योगेश या पेन टीमच्या फलंदाजांना. मॅच जरूर शेवटच्या बॉल पर्यंत जाणार यातील मात्र शंका नाहीये. योगेश टू राजा स्टेप आउट केलाय. फसवलं होतं. यष्टीरक्षक चुकलेत आणि अशा प्रकारच्या चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. 22ची 1 रन. स्ट्राईक रोटेट झाला. स्ट्रगल करत होते राजा. याच्या आधीच्या बॉलवरती डॉट काढला होता. ही एक्स्ट्राची आलेली 1 धाव. स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन आलेत. आता स्ट्राईक वरती मनोज आलेत. त्यांना 4 बॉलमध्ये 13 धावा बनवण्याची जबाबदारी आपल्या पेन टीमला सेकंड राऊंड मध्ये घेऊन जायचं आहे. तर या 13 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ट्रेसिंग वर्णेकरांचा नियम आहे. 1-1 रन खूप इम्पॉर्टंट आहे. चार बॉल 13. लेफ्टी टू लेफ्टी. इथे लोअर फुलटॉस मिस केलाय. मनोज स्वतःवरती नाराज होताना दिसत आहेत कारण की त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का लागलाय. ज्या प्रकारे बॅट फिरवली होती तलवार फिरवली होती मात्र बॅटला चेंडू स्पर्शही झाला नाहीये. आता मात्र योगेश मॅच मध्ये जम बनवतात. आपल्या जागा बनवतात. आपल्या टीमसाठी विजयाची जागा बनवतात. 3 बॉल अतिशय सुंदर टाकलेत. 1च धाव कन्सिडर केली ती पण 22ची. 3 बॉल 13 म्हणजे 2 षटकार आणि 1 सिंगल. या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. या बॉल वरती मोठा फटका जर आला तर मॅच पुन्हा एकदा जिवंत राहू शकते. मॅच अजून संपलेली नाहीये मात्र एक मोठा फटका कमबॅक करून देऊ शकतं. कॉन्फिडन्स वाढवू शकतं दोन्ही फलंदाजांचा. योगेश की मनोज. पेन की खालापूर. चांगला समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. 1 बाउन्स चेंडू अप्रतिमरित्या दीपक पाटील यांनी फील्ड केलाय. फेकीय दूर होती मात्र नॉन स्ट्राईक एंडचे फलंदाज राजा धावलेले नाहीयेत. जोपर्यंत धाव पूर्ण होईल सेकंड रन मध्ये राजा बाद झालेत. आता येणारे 2 बॉल आणि 12 धावांची गरज. 2 चेंडू 2 षटकार. मैत्री चषकाचा हा थर्रार 40+ हा थर्रार आज मैदानात रंगलाय. वर्णा क्रिकेट संघ यांनी आयोजित केलेला मैत्री चषक. 2 चेंडू 12 धावा. 2 बॉल 12. मनोज की योगेश. हा बॉल स्लॉट मध्ये त्याला आउट ऑफ द ब्लॉट मध्ये. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. डीजे
प्रेक्षकांच्या मनातली मॅच, 1 बॉल 6ची मॅच. एकदा जोरदार टाळ्या हो जाऊ द्या मॅच आवडली असेल तर. बॅट्समॅन असेल किंवा बॉलर दोघांनाही प्रोत्साहन द्यायचंय सर्वांनी, कारण की ज्या प्रकारे मॅच बनवली होती आतापर्यंत योगेशने, एका बॉलमध्ये मॅच फिरली आहे. 1 बॉल 6चं इक्वेशन, कंपल्सरी चेसिंग, एक चांगला चेंडू खालापूर संघ, एक चांगला फटका पेन संघ. अतिशय सुंदर मॅच मैदानात रंगले. मी आधीच म्हटलं होतं शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाणार, कारण की दोन्ही संघ जिद्दी संघ आहेत, दोन्ही खेळाडू जिद्दी आहेत. लेफ्टी वर्सेस लेफ्टीचा बॅटल. योगेश कशा प्रकारे चेंडू टाकणार, पूर्ण खालापूर तालुक्याचं लक्ष लागलंय. कशा प्रकारे बॅटिंग करणार मनोज, याच्याकडे पूर्ण पेनकरांचं लक्ष लागलंय, पेन तालुक्याचं लक्ष लागलंय. ये शानदार नाही, यादगार बनने का मौका मनोज यांच्यासाठी, आणि तेवढाच मोठा मौका योगेश यांच्यासाठी. लास्ट बॉल लोअर बुलटॉस, अतिशय सुंदर बॉल आहे, मात्र अंपायरचा इशारा येणं अजूनही आमच्याकडे अपेक्षित आहे. अंपायर इशारा देतात हा बॉल वाईड आहे, म्हणजे मॅच अजूनही जिवंत आहे, मॅच अजूनही संपलेली नाहीये. पुन्हा एकदा त्या शेवटचा चेंडूचा थर्रार. वाईडची रन मिळाली. आता 1 बॉल आणि 5 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग नुसार 5 धावा तुम्हाला बनवायचे असतील तर षटकाराच ठोकावं लागेल. टेन्शन टेन्शन आणि टेन्शन, प्रेशर अशी गोष्ट आहे ना, चांगल्या चांगल्या खेळाडूंची शिट्टी वाजवते. कोणती टीम प्रेशर ऍब्झॉर्ब करणार, कोणती टीम या प्रेशर मधून आपल्या संघाला विजय मिळवून देणार. फलंदाज असेल की तो गोलंदाज, आता युद्ध फक्त फलंदाज गोलंदाजाचं आहे. क्षेत्ररक्षकांना फक्त बाउंड्री षटकार रोखायचा आहे. 1 बॉल 5 धावा. मैत्री चषकाचा हा थर्रार, 40+ हा थर्रार वर्णेकरांनी आयोजित केलेला मैत्री चषकामध्ये. योगेशचा अप्रतिम यॉर्कर, तिथे सरळ खेळाडूला गाठलाय. ताकद थोडीशी कमी पडली आहे, आणि ही ताकद कमी पडली आहे मॅच जिंकवण्यासाठी. मनोज यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत, आणि योगेश यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. मात्र शेवटी जो जीता वही सिकंदर, खालापूर टीम विन द मॅच अँड क्वालिफाय फॉर द नेक्स्ट राउंड. वेल प्लेड बॉयज, हार्ड लक टीम. मैदानावर खेळाडू आज चौकर षटकार मारी, मैदानावर खेळाडू आज चौकर षटकार मारी. अरे गाजतैरावर गावाला आमच्या मैत्रीचे शस भारी, गाजतैरावर गावाला आमच्या मैत्रीचे शस भारी. काय सुंदर मॅच पाहायला मिळाली, आणि लास्ट बॉल पर्यंत मॅच गेली. शेवटच्या बॉलवरती चांगली कॅच पाहायला मिळाली, तेवढाच चांगला फटका होता. मनोज स्वतःवरती थोडेसे नाराज असतील. बॅटच्या टो एंडला